सकाळ सकाळी छान असं एक माझं पार्सल आलं होतं आणि ते बघून मी खूप हॅपी झाले होते. कारण याच्यामध्ये ना छान असं मी मंगळसूत्र मागवलं होतं. का माहितीये का? कारण मला मंगळसूत्र नवनवीन वेअर करायला खूप आवडतात. त्याच्यामुळे हे ना थोडंसं वेगळं असं काहीतरी मागवलं होतं. तर छान होतं, म्हणजे मस्त वाटत होतं. सगळ्यांनाच घरामध्ये खूप आवडलं. तर म्हटलं चला हे मंगळसूत्र ना छान असं वेअर करूया. आणि मला युनिक युनिक वेअर करायला तर खूप आवडतं. मग छान असं मंगळसूत्र वेअर केलं आणि मग म्हटलं चला आता आपल्या रेसिपीकडे येऊया. तर मी नाही ते बाउलमध्ये मैदा घेतला होता. त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं आणि पाणी टाकून ना घट्टसर असं पीठ ना मळून घ्यायचं आपल्याला. आता हे मळलेलं पीठ ना थोडंसं साईडला ठेवून दिलं आणि बटाटे शिजत घातले होते मी कुकरमध्ये. मग ते बटाटे पण काढून घेतले, त्याची साल वगैरे काढली आणि लगेच ना गॅसवरती कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्ता, जिरे, मोहरी, थोडीशी हळद, कोथिंबीर, लसूणचं वाटलेलं आणि लाल मिरची पावडर एकदम किंचित टाकली होती. कारण मी ना लेकरांसाठी हे पदार्थ बनवते, मग पौष्टिक असं पदार्थ आहे हा. त्याच्यामुळे ना म्हटलं थोडंसंच लाल तिखट टाकूया, म्हणजे ते आवडीने खातील. आता मैदा हा पौष्टिक नाहीये मला माहितीये, पण बटाटा ना रोज लेकरांच्या खाण्यामध्ये आला पाहिजे. त्याच्यामुळे ना मग बटाट्याची रेसिपी बनवायचं चाललं होतं. मग मैद्याचं पीठ ना मी छान असं लाटून घेतलं, म्हणजे हे वाटत होतं जसं का मी नाही का रुमाल रोटी, मोठी रोटी बनवतात तसं ते दिसत होतं. मग छान असं जेवढं मोठं होईल ना तेवढं मोठी चपाती लाटून घेतली होती मैद्याच्या पिठाची आणि मग त्याच्यावरती ना बटाटा सगळीकडे असा पसरून लावला होता आणि त्याचं छान असं रोल 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 करून घेतलं. आणि मग सगळं रोल केल्यानंतर ना त्याला कट करून घेतले. याचे छोटे छोटे पीसेस करायचे, म्हणजे भाकरवडी आपण कशी खातो तशा प्रकारे, म्हणजे कट करायचं आणि त्याला थोडंसं असं दाबायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं होतं आणि एकदम असं कडक असं फ्राय होतं. त्याच्यामुळे ना याला एकदम असं चपट करून घ्यायचं. तर सगळे मी असे ना छान असे कट करून चपट करून घेतलं होतं. आता याला मस्त गरम गरम तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तर लगेच मी इथे गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि हे सगळं त्या तेलामध्ये टाकायचं आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत याला ना फ्राय करून घ्यायचंय. मस्त याला लाल कलर यायला लागला की हे मस्त काढून घ्यायचं आणि एकदम असं कडक होतं. मग लगेच दुसरे पण ना कट करून घेतले आणि लगेच तेलामध्ये टाकले. आता मस्त छान लागत होतं, कडक कडक छान असं झालं होतं आणि लेकरांना बनवले आणि मीच खाते. तर तसं काय नाही, आमची परी बाजूलाच उभा राहिली होती, कारण ती वाट बघत होती कधी बनवून होते. कारण तिला असलं बटाट्याचं वगैरे छान छान फ्राय केलेलं तिला ना खायला खूप आवडतं. तर मस्त तिने पण खाल्लं. चिवला वगैरे पण झोपेतनं उठवून दिलं होतं, कारण गरम गरमच हे छान लागतं, मस्त कुरकुरीत असं. आणि अद्विक पण झोपला होता, मग त्याला पण उठवलं आणि त्याला पण मस्त खा बोलले. मग तो अगोदर नको बोलत होता, कारण त्याने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, पण भूक लागली होती त्याच्यामुळे त्याने पण खूप आवडीने खाल्लं, कारण ते क्रिस्पी आणि कडक असं कुरकुरीत लागत होतं त्याच्यामुळे. आणि कॅमेरा बघून ना तो असा करत होता, म्हणजे तो आजारी आहे ना थोडा, म्हणून तो तसा चिडचिड करायला लागलाय. मग संध्याकाळी यांना म्हटले होते की मी येताना पिझ्झा घेऊन या, कारण त्याने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग छान असा तो पिझ्झा खात होता. तर चला बाय.